आजच्या काळात लग्न सोहळा म्हटलं की डोळे दिपवणारा झगमगाट, डीजेचा आवाज आणि लाखो रुपयांची उधळपट्टी हे जणू समीकरणच बनलं आहे। मात्र याला फाटा देत बुलढाणा जिल्ह्यातील वरखेडेतील प्रगतिशील शेतकरी देवीदास कणखर यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून क्रांतिकारी आदर्श समोर ठेवला आहे। साडीचोळी किंवा रुमाल टोपी यासारख्या पारंपरिक भेटींना फाटा देत त्यांनी चक्क 3 लाख रुपयांच्या पुस्तकांचं भराड्यांना वाटप केलं आहे। त्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वरखड येथील शेतकरी देवीदास कणखर यांनी आपल्या मुलीच्या लग्नातून समाजासमोर एक वेगळीच दिशा ठेवली, ती म्हणजे ज्ञानाची, विचारांची आणि संस्कारांची। देवीदास कणखर यांची कन्या डॉक्टर प्रीती हिचा विवाह डॉक्टर हर्षद यांच्याशी संपन्न झाला। या लग्नात पारंपरिक साडी चोळी, रुमाल टोपी आणि इतर भेटवस्तूंना पूर्णपणे फाटा देण्यात आला आणि तब्बल 3 लाखांची पुस्तकं वऱ्हाड्यांना भेट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। प्रत्येक घरात कपड्यांपेक्षा विचारांचे भांडार असावे या भूमिकेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। या पुस्तकांमध्ये संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवनावरील अंगार वाटा या ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे। विशेष म्हणजे नवरा नवरीचं बैलगाडीतून आगमन झालं। त्याचबरोबर शाळांना सुद्धा काही पुस्तकं देण्यात येणार आहे। उच्च शिक्षित नवरा नवरी असूनही कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणानं आणि सामाजिक भान जपत हा विवाह पार पडला। तर लग्नातूनही समाजाला दिशा देता येते हे कणखर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले। माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने ज्या पारंपरिक पद्धतीने साड्या, रुमाल, टोपी, चोळी किंवा पीस हे ज्या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या जातात त्या समाजाच्या काही उपयोगी नसतात। या वस्तू टाळून होणारा अनावश्यक खर्च टाळून ज्ञानरूपी राष्ट्रसंतांचे विचार व महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोचावे हा उद्देश ठेवून येणाऱ्या महिला मंडळींना व मान्यवरांना पुस्तकरूपी ज्ञानाचा ठेवा देण्याचा आमचा उद्देश ठेवून शरद जोशींची अंगारवाटा जीवनावर ज्या आधारित आहे त्या अंगारवाटा, बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची घटना संविधान, तसेच तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तुकाराम महाराजांची गाथा अशा विविध रूपी पुस्तकं देण्याचा आम्ही संकल्प करून ज्ञानाचा ठेवा लोकांपर्यंत पोचावा व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम राबवितो।